विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज की. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून साधकाचं कौतुक करतात. साधकाविषयी तुकोबाराय आपल्या अंतकरणात काय जिव्हाळा आहे तो या अभंगाच्या द्वारे व्यक्त करतात. संत दुर्लभ आहेत, संत भेट दुर्लभ आहे, हे जितकं खरं आहे तितकंच साधकही काय आहेत, दुर्लभच आहेत ना. जरी हे खरं असलं की मानव देह हा साधक होण्याकरताच मिळालेला आहे. कारण मुक्त होण्याकरता नरदेह आहे आणि मुक्त होण्याच्या अगोदर काय बनावं लागतं, साधक बनावं लागतं. जो साधकच झाला नाही तो मुक्त होण्याचा प्रश्नच येत नाही. सिद्ध ही दुसरी पायरी आहे आणि साधक ही पहिली पायरी आहे. पहिल्या पायरीवर चढल्यानंतरच तो काय होतो, दुसऱ्या पायरीला जातो. पहिल्या पायरीला चढला नसेल तर दुसऱ्या पायरीला कसं काय जाणार आहे. लहान पोरग होतं, शाळेत गेलं नाही. त्याच्या आजोबांनी विचारलं, का रे बाबा तू शाळेत कसं काय गेला नाही. तो म्हणे तुम्ही तरी कुठे जाता. अरे पण आता मी रिटायर झालो. ते म्हणे मग तुम्ही रिटायर झाल्यावर जात नाही ना. मग जायचं, मास्तर व्हायचं आणि पुन्हा रिटायर व्हायचं, त्याच्यापेक्षा आताच मी जात नाही ना. तेव्हा शाळेतच नाही गेला तो, नोकरच नाही झाला शासनाचा, तर तो रिटायर कसा होणार. सिद्ध होण्याकरता अगोदर साधक. सिद्ध सगळ्याला व्हावं वाटतं, सिद्ध होण्याची सगळ्यालाच घाई असते. बऱ्याच जणाला असे फोटो काढून घ्यावे वाटतात. अभय असत वर काय, मग सहज सत्कारवाद, तो पद्मकर वरद आणि धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध अभय असत. गणपतीच्या अभय असतात अशा प्रकारचं वर्णन ज्ञानोबारांनी केलेलं आहे. पण तशा प्रकारची स्थिती येण्याकरता अगोदर साधक तर बनावं लागेल. साधकच नाही झाला तर तो सिद्ध कसं काय. नुसतीच फोटो काढून थोडी सिद्ध अवस्था प्राप्त होत आहे. फोटोत काही करते माणसं, असं साफ करते उभा, जुरूळ पाहिल्यावर भिवून पळत आहे. काय उभा कर. फार मोठी अवस्था आहे ना ती. ज्याला चराचरामध्ये परमात्मा प्रतीतीला येऊ लागल्यानंतरची ती अवस्था आहे. मग सर्प काय, विंचो काय, सगळाच परमात्मा आहे. परमात्म्याशी म्हणजे भेदाची प्रतीतीच न आल्यानंतरची ती अवस्था आहे. आता उभं ठीक आहे बा, आमच्या गुरुविषयी आदर आहे, चांगलं आहे, काही अडचण नाही, तशी स्थिती असावी, आदरही व्यक्त करावा, त्याबद्दलही काही नाही. पण साधक झाल्याशिवाय सिद्ध अवस्था प्राप्त होत नाही, हा तर सिद्धांत आहे.
आणि म्हणून साधकही दुर्लभ आहे. सिद्धावस्थेमध्ये तुकोबारेंनी आपल्याला आनंद मिळालेला आनंद जगालाही मिळावा म्हणून जगाने आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जागं व्हावं याकरता खूप प्रयत्न केले. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. ऐसे जागविले अवघे जन. जगाला जाग करण्याचा प्रयत्न केला. याची जाग होतात महाराज. कीर्तनालाही लोक जे जमतात ते कीर्तनातला विषय ऐकण्याकरता नाही जमत व त्याप्रमाणे वागण्याकरता लोक नाही कीर्तनाला येत. एकतर कीर्तनात मनोरंजन होत असेल तर लोक जमतात, विनोदाचार्य, किंवा मग अशा प्रकारची जर अफवा असेल वा वास्तवता असेल की कीर्तन ऐकल्यानंतर आपल्या इच्छा काय होतात, पूर्ण होतात. त्यांचं कीर्तन ऐकलं की आपल्या संसारातल्या इच्छा पूर्ण होतात. संसारातल्या इच्छा कीर्तन म्हणजे पारमार्थिक इच्छा असं नाही. माणसं मोहानी ग्रस्त हे धृतराष्ट्रच आहे सगळे महाराज. पूर्वी एकच होता तो, आता घरोघर धृतराष्ट्र झालेले. काय गोष्टी आपण नेहमी विनोदाने सांगतो ना. एका गावामध्ये असा सप्ताह होता आणि मग दररोज एक कीर्तनकार महात्मा प्रबोधनाकरता बोलवलेले. त्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था ती एका माऊलींनी म्हणजे माझ्याकडे त्यांची व्यवस्था, माझ्याकडे स्वतंत्र खोली आहे, अटॅच आहे, तिथं कोणाचा ताण नाही, काही नाही, वेगळं आहे. आम्हाला त्यांचा त्रास नाही, त्यांना आमचा त्रास नाही, अशी व्यवस्था आहे. लोकांनी सांगितलं काही हरकत नाही. आता एका महाराजांचं कीर्तन झालं, वेदांती बुवा होता, रज्जू सर्पाकार भासायले जगदंबर. हा सगळा भासमान असणारा संसार, हा पसारा, हा दोरीवर जसा दोरीच्या अज्ञानाने सर्प प्रतीतीला येतो, तसं स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं, परमात्म स्वरूपाच्या अज्ञानामुळं जगताची प्रतीती आहे. असा विषय मग त्यांनी दृष्टीसृष्टीवाद काय, सृष्टीदृष्टीवाद काय, आजातवाद काय, विवर्तवाद काय, सगळे वादच वाद सांगितले. सुंदर अशा प्रकारचा तो विषय, त्याची संगती लावली, लोक खुश झाली. आणि मग कीर्तन झाल्यावर त्या बाईकडे गेले विश्रांतीला. ते संध्याकाळी काही जेवत नव्हते. उशिरा जेवण झाल्यामुळे जेवायचं नाही असं त्यांनी सांगितलं, काही घ्यायचं नाही, बस विश्रांती घ्यायची. खोलीत सगळी व्यवस्था करूनच ठेवलेली होती. आल्याबरोबर त्याने आपली पिशवी अडकवली, कपडे काढले, कपडे अडकवले. थंडीचे दिवस होते, पांघरायला धुलाई होती, खाली गादी होती, खाट होती, पडले पण ती उशी नव्हती. काय कसं ती राहिली काय माहिती, उशी काय टाकलेली नव्हती. त्या बाबाला उशीची सवय. काही माणसाला उशीशिवाय झोपच येत नाही महाराज. उशी नसेल तर तू झोपतच नाही. काही दगड इटा काहीतरी पण उशाला लागतं, सवयीचा भाग आहे त्यांना ती उशीची सवय. गादी सगळी व्यवस्था आहे. उशी त्यांच्या लक्षात आलं की बहुतेक उशी ठेवायची काय झाली, विसरले असेल. म्हणून मग त्यांनी दिला, अहो मावशी उशाला काहीच नाही का. ती बाई स्वयंपाकघरामध्ये दूध तापवीत होती. दूध असं वरती यायला लागलेलं होतं, ती कमी केलं होतं, काही वेळाने ती उतू जाईल म्हणून बंद करायचं. तिच्या कानावरती गेलं, उशाला काहीच नाही का. तिनं तो गॅस सुद्धा बंद नाही केला. धावतच आली, पाया पडली. नाही हो महाराज, 6 वर्ष झाली लग्नाला, डॉक्टर पाहिले, उंबरे पुजले, देवऋषी पालथी घातली, पण अजून काहीच तिला नाही. आता तिच्या पोरीचं नाव उषा होतं आणि तिला काही झालेलं नव्हतं. यांना वाटलं बा उषा खाली डोक्याखाली घ्यायला, त्याला उशीच म्हणतात ना.
आणि मग यांना वाटलं की रज्जू सर्पाकार, भडव्या बस बोंबलं सगळ्या जगात फिरत रज्जू सर्पाकार, रज्जू सर्पाकार. लोकांना उशाला पोरग लागत आणि याचं रज्जू सर्पाकार आता कुठे घालायचं. तेव्हा संसारासक्त अशा प्रकारचा समाज असल्यामुळं आत्मउद्धाराकरता हा मानव देह आहे, या मानव देहातल्या आयुष्यातला प्रत्येक क्षणाचा उद्धाराकरता विनियोग करावा अशा प्रकारच्या विचारांनी संपन्न असलेला वर्गच किती आहे. दुर्लभच आहे, आम्हाला दुर्लभ आहे. म्हणून तुकोबारांनी जरी खूप समाज ढवळून काढला, हरिभजने हे ढवळले जग अगदी आपल्या उपदेशाने उजाळला, पण तरीही संसाराचं काय माळा घातलेली, या कीर्तनाला भजनाला येणारी, नाळंदी पंढरपूरला येणारी माणसं काही संसार विरक्त असतात असं थोडं सात्विक संसार असतो. बस झालं. अपेक्षा सगळी संसाराचीच असते ना. अशातून एखादा जर जागा झाला, खरंच त्याच्या अंतःकरणात विवेक झाला आणि तो हिताच्या साधनावर आरूढ झाला एखादा. अरे संतांना आपण अवतार घेतल्याचं काम झाल्याचा आनंद होतो का, अवतार घेतल्याचा. त्यांनाही माहिती आहे की सगळं जग काही परमार्थ करू शकत नाही आणि सगळं जग मुक्त होत नाही. तशी देवाची बी इच्छा नाही. मुक्त झाले पुन्हा त्याला दुसरा सगळं जगत निर्माण करावं लागेल ना. पण एखादा म्हणून हितावरी यावे, कोणी एखादा जरी हिताच्या साधनावर आरूढ झाला, अति प्रसन्न होतात. आणि ती प्रसन्नताच तुकोबारांनी या अभंगामध्ये व्यक्त केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात की आपुलिया हिता जो जागता असे, आपल्या हिताविषयी जो जागताय. तुकोबारांनी असं म्हणलंच नाही की जो कीर्तन करत फिरतोय, जो प्रवचन सांगतोय, जो गातोय, म्हणतोय, वाजवतोय, परमार्थ, हे तुकोबारांचे हे शब्द नाहीत. का तुकोबारांनी तसं केलं नाही मला नाही माहिती. हिताचं साधन म्हणून हीच साधनं सांगितलेली आहेत, पण या अभंगात मात्र तो शब्द नाही. मुख्य शब्द आहे हिताविषयी तो जागा पाहिजे. अर्थात त्यांनी ते सगळं हिताचं साधन म्हणून, हिताचं हित हे साध्य ठेवून त्याचं साधन म्हणून तो करत असला पाहिजे. या ठिकाणी साध्यालाही हितच म्हटलेलं आहे आणि त्या हितरूपी साध्याचं जे साधन आहे त्यालाही काय म्हणतात, हितच म्हणतात. होस काय दोन्हीला नाव आहे असं बरेच ठिकाणी. त्या पुराणामध्ये आस्तिक ऋषीचं आख्यान येतं महाभारतामध्ये. साप निघाल्यावर आस्तिक ऋषीचं जर नाव घेतलं तर तो निघून जातो म्हणतात बरं का. बघा तुम्ही म्हणतात. तर त्या आस्तिकाच्या आईचंही नाव जरत्कारू होतं आणि त्याच्या बापाचंही नाव काय होतं, जरत्कारूच होतं. प्रमाणामध्ये 6 प्रमाण आहेत. त्याच्यातलं पहिलं प्रमाण कोणतं आहे, प्रत्यक्ष. काय आहे हे, प्रमाण आहे. प्रमाण म्हणजे काय, प्रमाण शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाचं साधन. ज्ञानाला प्रमा म्हणतात आणि त्याच्या साधनाला प्रमाण म्हणतात. तर त्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाणाने जे ज्ञान होतं त्याचंही नाव काय आहे, प्रत्यक्षच प्रमा आहे. प्रत्यक्ष प्रमा. आणि प्रत्यक्ष प्रमा ज्या साधनाने तयार होते त्या साधनाचंही नाव काय आहे, प्रत्यक्षच आहे. म्हणजे ज्ञानाचंही नाव प्रत्यक्ष आहे आणि साधनाचंही नाव प्रत्यक्षच आहे. याचं बी तसंच आहे.
अर्थापत्तीचं. प्रमेयचं नाव अर्थापत्तीचं आहे आणि प्रमाणाचं नाव आहे काय? अर्थापत्तीचं आहे. ते कोर्टाचं तसंच आहे बा. ज्या जागेवर न्याय दिला जातो ज्या इमारतीमध्ये बसून, त्याला काय म्हणतात? कोर्टच म्हणतात. कोर्टातच न्याय दिला जातो ना. आणि न्यायदान करणारी जी व्यक्ती असते त्याला काय म्हणतात? कोर्टच आहे. ते मी एकदा ऐकलं, मला नव्हतं माहिती, म्हणजे कोर्ट रजेवर आहे. आता ते न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशाला कोर्ट म्हणतात हे मला माहिती होतं. आणि नाही, जिथं न्याय मिळतो त्या जागेला कोर्ट म्हणतात हे माहिती, त्याला न्यायाधीश म्हणतात, त्याला कोर्ट म्हणतात. ते म्हणे कोर्ट रजेवर आहे. आता मी म्हणलो कोर्ट कसं काय रजेवर जाईल? आता ती जागा, ते घर काय कुठं दुसरीकडचं गेलं, कसं काय ते इमारत कसं काय रजेवर जाईल? मग त्यांनी सांगितलं की ते न्यायाधीशाला एक कोर्टच म्हणतात. म्हणजे अशी दोन दोन नावं सारखे. तसं हिताचं बी आहे. साधनाला काय म्हटलेलं आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन करणं हे हित आहे, पण हे साधन स्वरूप हित आहे. आणि आपली हिता जो असे जागता, या अभंगामध्ये हित शब्द हा साध्य स्वरूप आहे. मग साधन रूप हिताचं स्वरूप काय आहे? साध्य रूप हिताचं स्वरूप काय आहे? तेव्हा हित म्हणजे काय? तर असं जर कुणी विचारलं तर त्याला हे विचारावं की साधन रूप हित का साध्य रूप हित? साध्याचं नाव साधनाला बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचं येत असतं. लाभ, तर लाभ हा तसा शब्द फला करताय, पण कधी कधी त्या फलाचं जे साधन आहे त्यालाही काय म्हणतात? लाभ अशा प्रकारचं म्हणतात. संतांची भेट होणं यालाही लाभ म्हटलेलं आहे. आणि संतांची भेट होऊन परमात्मा साक्षात्कार होणं, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोड असाध्य रूप लाभ आहे. आणि चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी हा साधन रूप अशा प्रकारचा लाभ आहे. नाव एकच आहे, साध्याचंही तेच नाव आहे, साधनाचं हिताच्या बाबतीतही तसंच आहे. तेव्हा या ठिकाणी साध्य रूप हित, हिताच्या प्राप्तीचं जे साधन आहे त्याविषयी जो तो करतोय असं नाही, त्याविषयी जो जागा आहे. करणं वेगळं आणि जागा असणं वेगळं. साधनं करणारे जागे राहून साधनं करतात असं नाही, आणि जागा असलेली साधनं करतात असं नाही. पुन्हा त्याच्यात काही जागे नसतात आणि साधनही करत नाहीत. काही जागे पण साधन करत नाहीत. काही साधन करतात पण जागे नसतात. आणि काही जागेही असतात आणि साधनही अशा प्रकारचं करतात. तुकोबार आहे त्याचं कौतुक करतात की आपुल्या हिता जो असे जागता, आपल्या हिताची प्राप्ती होवी म्हणून हित संपादन करण्याकरता, हित करून घेण्याकरता, हित मिळवण्याकरता जो जागा आहे, जागा होऊन साधन करावं ही तुकोबार यांची अपेक्षा आहे. जागा होई करी हिताचा उपाव. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे की काही हिताचं साधन करत असले तरी ते काय नसतात, जागे होऊन नाही करत. छंदानी, नियम म्हणून, बापदाद्याकडून चालत आलेलं आहे म्हणून. किती आता समाज आळंदी पंढरपूरला यात्रेला किती जमतो, हे सगळे काही हिता करता येतात असं वाटतं का तुम्हाला? नाही, आमच्या बऱ्याच पिढ्यानपिढ्या पंढरीची वारी चालू आहे. आषाढीला, कार्तिकीला म्हणा, काही जवळची माणसं प्रत्येक महिन्याला जातात. ते काय माहिती नसतं ते कशा करता जायचं, आणि हित काय आहे ना हित काय आहे ना, आपण असं गेल्यावर हित होतं का, आणि होत असेल तर ते कसं होतं, त्याचं त्रैरासिक कसं आहे, काही माहिती नाही. जायचं. काही माणसं तर चला शेजारी जातो, बरं असतं बा. काय असतं? बरं असतं, सात्विकपणा राहतो, घरात वळण चांगलं राहतं.
काही माणसं बरं आहे नाही गेलं तर मग दुसरे विनाकारण खर्च करायला होतात, त्याच्यापेक्षा बरं आहे जाऊ देवा माळकरी त्याला कुठं ताण देता. म्हणजे जागा होऊन तो हिताचं साधन करतो असं नाही. काही माणसाला चिंतनाने तो जागाही होतो पण प्रत्यक्ष हिताच्या साधनात अजून प्रवृत्त झालेला नसतो. म्हणजे काही हिताचं साधन करतात जाग्या नसतात, काही जागे असतात हिताचं साधन. आता काही तर जागे नाही हिताचं साधनही करत नाही. या तिघालाही बाजूला सारून जो जागा होऊन हिताचं साधन करतोय, जागा होई करी हिताचा उपाव. काय विवेक शब्दाचा अर्थ आहे विनक्ती या धातूपासून विवेक शब्द तयार झाले आणि त्या धातूचा अर्थ आहे असं पृथक्करण करणं. वेगवेगळं विवेक म्हणजे वेगळं करणं. कडसणं जसं तांदूळ आणि खडे यांना वेगळं करणं, तसं न्याय अन्याय, खरं खोटं, योग्य अयोग्य, ग्राह्य त्याज्य यांची निवड करण्याची शक्ती त्याला वास्तविक काय म्हणतात? विवेक म्हणतात. पण वेदांतामध्ये तेवढं विवेकाची व्याख्या नाही. वेदांतात विवेकाची व्याख्या असे की ते निवड करून जे ग्राह्य आहे त्याचं ग्रहण करणं म्हणजे विवेक आहे. नुसती निवड करणं विवेक नाही. मग विद्वान लोकही निवड करतात पण ते सत्याचं काय करत नाहीत? ग्रहण अशा प्रकारचं करत नाहीत. काही तर निवड करून असत्याचं ग्रहण करतात. अधर्मम धर्ममितिया मन्यते तमसावृता. तमोगुणी अशा प्रकारची बुद्धीचं वर्णन करत असताना भगवंतांनी केलेलं आहे की धर्म आणि अधर्म, त्यामध्ये धर्माला ती अधर्म मानते आणि अधर्माला धर्म मानून तिचं काय करते? अनुष्ठान अशा प्रकारचं करत असेल तर त्याला विवेक नाही म्हटला जात. योग्य आणि अयोग्य कळावं आणि अयोग्याचा त्यागपूर्वक योग्याचं ग्रहण करणं याला विवेक म्हटलेलं आहे. तेव्हा तुकोबाराय या अभंगामध्ये जे कौतुक करतात ते हिताचं स्वरूप ज्याने निसंदिग्धपणे जाणलेलं आहे, त्या हिताचं साधनही ज्याला कळालेलं आहे आणि त्या साधनावर जो आरूढ आहे ते साधन करतोय. आणि कशा करता करतो? हिता करता करतो. आपल्या हिता जो जागता असे हित करून ज्यांनी घेतलेलं आहे त्याचंही वर्णन नाही या अभंगामध्ये. म्हणजे संतांचं वर्णन नाही, हा अभंग साधकाचं वर्णन करणारा आहे. पण साधक असल्यामुळं कधी ना कधी तो संत होईल म्हणून त्याला संतपर प्रकरणामध्ये जरी अशा प्रकारचं लिहिलं गेलेलं असलं तरी संतांचं वर्णन करणारा हा अभंग नाही, साधकाचं वर्णन करणार आहे. आणि साधकाची व्याख्या तुकोबारायांनी ही केलेली आहे की आपुलिया हिता जो जागता असे, ज्यांनी आपलं हित समजावून घेतलेलं आहे. हित म्हणजे नेमकं काय आहे? या हिताच्या लयच ताप आहे. बरं, सगळेच हिता करता सांगतात, आईबाप हिता करता सांगतात, नेते मंडळीचा तर फार प्रयत्न असतो. नाही आता मग जिकडं तिकडं त्या शेतकऱ्याकरता आंदोलन चालू आहे. त्याच्यात एक नाही, पुन्हा अनेक संघटना वेगवेगळ्या आहेत. ऊसाकरता कोणी 2700 मागतंय तर कोणी 3000 मागतंय तर कोणी 3500 मागतंय. बंद. मग त्यांना तो ऊसच नसतो ना. जे संघटनेचे अध्यक्ष ते असला तरी ते काय स्वतः कधी टिपरो लावित नाही कधी पाण्याला जात नाही, कारण त्याला वेळच कुठं राहतो. हे रिकामीच कामं करायला लागतात. आणि मग कशा करता करतात? शेतकऱ्याच्या हिता करता. कशा करता करावं लागतं? शेतकऱ्याच्या हिता करता. तेव्हा हिता करतात सगळे प्रयत्न करतात, फक्त हित कशाला मानावं हेच कळत नाही. हिता करता सगळ्यांची मरमर असते, आपलं हित झालं पाहिजे, आपल्या संबंधीचं हित झालं पाहिजे, आपल्या देशाचं हित झालं पाहिजे, सगळ्या जगाचं हित झालं पाहिजे, असं हिता करता अपेक्षा करणारे, प्रयत्न करणारे उदार मतवादी मंडळी पुष्कळ आहे. पण संतांचं असं म्हणणं आहे,
तुकोबारायांचं असं म्हणणं आहे की या लोकांना हिताचं स्वरूपच कळत नाही. हिताचं स्वरूप संतांना माहिती आहे. त्यांनाच कसं काय माहिती आहे? आता आमचे किती काही नेते चांगले आहेत आणि त्यांना माहिती नाही, संतांना कसं काय माहिती आहे? कारण त्यांनी हित करून घेतलंय. संतांनी स्वतःचं हित संपादन केलेलं आहे, हित मिळवलेलं आहे. त्यांनी कसं काय मिळवलं? ज्यांनी हित मिळवलं त्यांनाच संत म्हणतात. उग परंपरेनं बाप संत होता म्हणून पोरगा संत नाही होत, किंवा आळंदीत पंढरीत जाऊन राहिला ढवळे कपडे घातले म्हणून कोणी संत नाही होत. तुकोबाराय तर कीर्तन प्रवचन करणाऱ्याला काय म्हणत नाहीत? संत नाही म्हणत. नव्हते ते संत, करिता कीर्तन, सांगता रामायण नव्हती संत. म्हणजे काय संबंध नाही? पुराण म्हणजे रामायण पुराणच आहे ना. महाभारत असेल, रामायण असेल, भागवत असेल. याचा अर्थ संत रामायण सांगत नाहीत, भागवत सांगत नाहीत, पुराण सांगत नाहीत असा नाही. पण पुराण सांगतात, रामायण सांगतात, भागवत सांगतात, गाथा सांगतात म्हणून कोणी काय होत नाही? संत नाही होत. हा त्याचा भाव. मग संत कशाने होतो? ज्याने हित करून घेतलंय आपलं, त्यांनाच संत. मग तर त्यांनी स्वतः कल्याणच केलेलं आहे, हितच केलेलं आहे. त्यामुळं हिताचं स्वरूप, हिताचं साधन, त्या साधनाला प्रतिबंध करणारे घटक, त्या साधनाला सहाय्य करणारे घटक, असं सर्वांगीण ज्ञान फक्त कोणाच्या ठिकाणी? संतांच्या ठिकाणी. म्हणून हितच समजून घ्यायचं असेल तर ते पेपरवाल्याकडून नाही, मीडियावाल्याकडून नाही. त्याच्याकरता कोणाला शरण जावं लागतं? संतांना शरण जावं. तेची माझे हित, तेची, ते नाही, तेची माझे हित करीती सकळ. शास्त्राला हित माहित असलं तरी शास्त्र आपला विचार करून सांगू शकत नाही. म्हणून संत शास्त्रच सांगतात. पण जसं ते मेडिकलमध्ये औषध असतात, पण मेडिकल मधले औषधं कुणी लिहून द्यावे लागतात? डॉक्टरने लिहून द्यावे लागतात. मेडिकल वाल्यालाही काही बंध नाहीत. काही औषधं तो तसं देतच नाही. सामान्य औषधं ठीक आहे, आपण मागितली त्यांनी दिली. पण काही ठराविक औषध ते म्हणतात डॉक्टरची चिठ्ठी आली का, आणि डॉक्टरची सही नसेल तर नुसत्या चिठ्ठीवर सुद्धा काय दिली जात नाहीत? औषध दिली जात नाहीत, कारण त्याची जबाबदारी. म्हणून हित फक्त संतांना माहिती आहे. आपलं हित आपल्याला माहिती, संतांचा काय संबंध आहे? आपलं हित आपल्याला माहित नाही होय, काय लागले सांगायला म्हणून संतांना माहिती. आपलं हित आपल्याला नाही माहिती. नाही माहिती. कसं काय नाही माहिती? तुम्हाला नसेल, आम्हाला माहिती आहे आमचं हित. आपलं हित आपल्याला का माहिती नाही याचं महत्वाचं कारण आहे, आपण कोण आहे हेच आपल्याला माहिती नाही. तर हित कसं काय माहित होईल? आपण अगोदर कोण आहे हे निश्चित ठरल्यानंतर मग आपलं हित म्हणजे कल्याण, चांगलं, गोमट, उद्धार. पण त्याला आपण कोण आहे हे अगोदर निश्चित पाहिजे ना. आपण आपल्या बाबतीतच भ्रांत आहे. आपलंच स्वरूप आपल्याला निश्चित अशा प्रकारचं प्रमारूपाने ज्ञात नाही, तर मग हिताचं स्वरूप कसं काय ज्ञात राहील? आपण शरीराला मी मानतो, कधी स्थूलाला मी मानतो, कधी सूक्ष्माला मी मानतो. त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला आपण कोण आहे हे निश्चित करावं लागेल, आणि मग आपल्या हिताचं काय स्वरूप आहे आणि त्याच्यानंतर त्याचं साधन काय आहे. अर्थात हे सगळं समजून घेण्याकरता आपल्याला कुठं जावं लागेल? संतांच्याकडे जावं लागेल. शोधून या आले संत हिताहित जगाचे. अशा प्रकारे संतांच्या संगतीमध्ये राहून हिताचं स्वरूप समजून घेऊन त्या हिताचं जे साधन आहे त्या साधनावर जो आरूढ आहे, जागा आहे, तुकोबाराय म्हणतात तू इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे की त्याच्या संबंधाने त्याचे आई बाप धन्य आहेत. तो तर धन्य आहेच आहे, कैमुती कन्या आहे, कैमुती कन्या.
नामदेवरायाचं लग्न जमवण्याकरता कल्याणला पांडुरंग स्वतः गेले. देव गेला. आमच्या मालकाचं पोरग आहे. आता त्याचं ते स्वरूप आणि त्याच्या त्या अंगावरचे दागिने, त्याचं ते बोलणं, ते तिथले लोक एवढे प्रभावित झाले की ते पोराला बघायला सुद्धा नाही आले बा. कारण तिथंच त्यांनी कैमोती कन्या लावला की ज्यांचा नौकर असा आहे त्यांचा मालक कसा असं. ज्यांचा नौकर असा आहे त्यांचा मालक कसा असेल. ज्याच्या नौकराच्या 10 हातामध्ये हिरे कोणलेल्या अशा सोन्याच्या अंगठ्या. आता याला काय, हा लक्ष्मीचा मालक. बरंच ते कल्याणचे ते पाहुणे राजाचे वडील ना ते इकडं आलेच नाही बघायला. तिथूनच पत्रिका काढल्या. म्हणजे यांचं वरड निघालं. भगवंतानी तोपर्यंत काही कळू दिलं नाही. काही मोती कन्या आहे कशाला म्हणतात. तेव्हा आपल्या हिताच्या ठिकाणी संतांच्याकडून हिताचं स्वरूप कळून घेतलेलं आहे. हिताचं साधन समजून घेतलंय आणि त्या साधनावर जो आरूढ आहे तो इतका श्रेष्ठ आहे, इतका धन्य आहे की त्याच्या संबंधाने त्याचे आईबाप धन्य. आईबाप धन्य असण्याचं काय कारण आहे बरं? साधन पोरगा करतोय. साधन केल्यावर हित कोणाचं होईल? पोराचं होईल. आईबाप धन्य कसं? आई बापाला धन्यता देण्याचं कारण काय आहे तुकोबारायांचं? आई बापाला काय धन्य म्हटलेले? संबंध काय आहे आई बापाचा तिथं? तुम्हाला काय वाटतं? कालच ते व्हॉट्सअपवर एक आलं होतं की आपण जर वृद्धाश्रमात गेलो आणि तिथं जे म्हातारे त्यांना जर विचारलं की तुमची पोरं काय करतात, तर तुम्हाला उत्तर मिळेल. कोणी सांगेल इंजिनियर आहे, कोणी सांगेल डॉक्टर आहे, कोणी सांगेल परदेशात मध्ये आहे, कोणी सांगेल आमक आहे तमक आहे. शेतकरी असं म्हणणारच नाही कोणी, कोणचंच म्हातारं माझं पोरग. का? शेतकऱ्याला आई बापाला तिकडे पाठवायची गरजच नाही पडत. शेतकरी पाठवितच नाही वृद्धाश्रमामध्ये. वृद्धाश्रमात त्याला जावं लागतं आपुलिया हिता. तर संसारामध्ये पोराला कितीही मोठं केलं तरी त्याच्यामुळं आईबाप नाही धन्य होत. फारच झालं तर त्याला वृद्धाश्रमामध्ये जागा मिळते. इथं तुकोबाराय आई बापाला धन्य कसं म्हणतात, तर त्याचं कारण असं आहे की ज्यांनी साधना करून भगवत साक्षात्कार करून घेतला म्हणजेच हित केलं, हिताच्या साधनेला लागला. बरंच पोरग साधनेला लागलं की आई बापाचा उद्धार अनायासे होतो. तो काय म्हणे, कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. विश्वासाने आणि प्रेमाने भगवंताचं गीत भगवंता करता जर कोणी गात असेल तर त्याच्या त्या प्रभावाने तो ज्या कुलात जन्माला आलेला आहे त्या आईच्या कुळाकडचे काही कुळातले बापाच्या काही कुळातली माणसं पवित्र होतात म्हणजेच उद्धारून जातात. त्या भगवान प्रल्हादाकरता हिरण्यकश्यपूचा आपले नरसिंह रूपाने प्रगट झाले. हिरण्यकश्यपूला मारण्याकरता मारलं, पण जो क्रोध त्यांच्या ठिकाणी त्याला मारण्याकरता निर्माण झालेला होता तो क्रोध काही शांत होईना गेला. त्या क्रोधाने नुसते भगवान नाचायलाच लागले.
देवाने अवतार घेतला म्हणून सगळे देव स्तुती करण्याकरता आले. ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, चंद्र वगैरे हे सगळे. तो भगवंताचा तो आवेश क्रोधाचा पाहिल्यावर सगळेच घाबरले. आणि घाबरले म्हणजे त्यांना वाटलं की हा क्रोध जर शांत नाही झाला तर न जाणो कोणाकोणाचा हा नाश करेल. क्रोध आहे तो, म्हणून शांत करायचं. पण करायचं कोणी पुढे जायचं. रागावल्याच्या समोर जो येतो त्याच्यावरच राग उतरवला जातो. आणि रिकाम कोण आहे बरं, हे देव सगळे चाप हुशारच ना, बुद्धिमान, म्हणून तर देव झालेले. आपलं वाटोळं करून घ्यायचं काय, गेलं कोण रिकाम आहे पुढे जायला. त्या शंकर समाधीस्थ होते आणि ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून राक्षसाने असं वर मिळवून घेतलं की शंकराच्या पोराच्या हस्ते मृत्यू. पार्वतीनं सतीनं होमामध्ये उडी टाकून आपला देह जाळून घेतला होता. आणि भगवान शंकर अगोदरच विरक्त, आणि त्यातली त्यात पुन्हा बायको गेल्यामुळं तर आणखीनच काय झाले, विरक्त झाले. आणि तो काही योगापासून समाधीस्थ. याने सगळा जगात उच्छेद मांडला ना. आता सतीनं नंतर पार्वतीच्या रूपाने जन्म घेतला, मोठी झाली. शंकराने आपला अंगीकार करावा म्हणून ती तपश्चर्या करू लागली. पण ह्यो बाबा समाधीस्थ, त्याला समाधीतून उठवायचं कोणी. समाधी भंग करायचं काम देवाकडं. सगळ्या देवांनी कामाची प्रार्थना केली. कामाने सांगितलं शंकर आहे ते. काम निर्माण झाला तर बरा, नाही तर मग तपस्वी लोकांना काय निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो. ते मलाच जाळून टाकतील. पण सगळ्यांनी सांगितले जगाच्या कल्याणाचा प्रश्न आहे, तुम्हाला हे करावंच लागतं. आम्ही आहे ना, शंकर समाधीतून उठले की आम्ही लगेचच पुढे होऊ ना. आणि काने महाराज ते उठले ना, योग नाही पुढे झाला. त्याला जाळलं, त्याचे राग झाले, मग पुढे झाले हे सगळे पंचनामे करायला. ब्रह्मदेव पुढे जायला गेला. आता पोरगा होता की तो त्यांचा, माझ्या पप्पाला थोडं सांभाळायला आवरायला काही अडचण होती का त्याला, तो पुढे नाही झाला. शेवट मग बाकी त्यांनी सांगितले लक्ष्मीला बोलवा. कारण बाबा किती तनफन करत असलं तरी तिथं आपोआपच. ते म्हणजे ते थंड करायचं काय करा, कोणतं मशीन, हा फ्रीजच. लक्ष्मीला सांगितलं लयच. ते म्हणे अहो त्यांच्या ठिकाणी रागच नसतो, नुसतं कधी कधी नाटक करतात रागावण्याचं, खरा राग नसतोच. मला माहिती आहे त्यांचं, मी करते शांत, तुम्ही नका काळजी करू. चला आई साहेब तुमच्याशिवाय बोलू. त्यांना तिथं आलो, तो आवेश पाहिला. लक्ष्मी म्हणे मी नाही जाणार पुढे, कारण एवढं रागावलेलं मी लग्नापासून आजपर्यंत कधी पाहिलंच नाही. आता काय करणार, प्रल्हादाला पुढे पाठवलं. हुशार प्रल्हादाला पाठवलं, त्याच्याकरता अवतार घेतला होता. झालं, प्रल्हादाला पाहिलं की भगवंताने त्याला उचलून घेतलं, गेला राखूनकडे लागले मुखे घ्यायला. खूप प्रसन्न, प्रल्हादा माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, माग. आता प्रल्हाद म्हणजे जातीवंत वैष्णव, लयच हुशार वैष्णव महाराज. कपडे पाहूच नका तुम्ही वैष्णवाचे, तुम्ही त्यांचे मानसिक विचार पहा, मग त्यांचं श्रेष्ठत्व लक्षात येईल. ते म्हणे देवा मी काय वाणी दुकानदार थोडाच आहे, मी तुझी भक्ती करायची मागून घ्यायचं, आपण काही नाही मागणार बिगणार. अरे तसं नाही, तू त्याच्याकरता भक्ती केलेली नाही हे मलाही माहिती आहे, पण मी लयच प्रसन्न आहे, माझ्या प्रसन्नतेकरता माग. काय मागायचं नाही, किती को मागून घेतलेले महाराज. आणि मग ते ठरवून घेणारे लोक परवडतात दुसऱ्याला, लक्षात ठेवा. हे आम्हाला काही लागत नाही म्हणणारी परवडत नाही. त्याने मग काय मागितलं, पहिल्यांदा सांगितलं की बा तुझ्याविषयीच माझं प्रेम दृढ राहावं.
दिलं, पण एवढ्यावर मला नाही समाधान, अजून माग. मग त्यांनी मागितलं की देवा, कसंही झालं तरी हा माझा बाप आहे, त्यांनी तुझी भक्ती केली नाही. भक्ती करणाराचा खूप काय केला, छळ केला, अनेकाला मरणाच्या घाटाला उतरव, हे सगळं खरंय. पण देवा, किती केला तरी तो काय आहे, बाप आहे, मला जन्म दिलाय त्याने. तेव्हा तुम्ही देणारच असाल तर त्याला माफ करा. त्याने जे पाप केलेले आहेत ती काय करा, त्याला दंड नका देऊ. असं म्हणल्यावर भगवान इतके मोठ्याने हसले की त्या मंडपाला 80,000 खांब होते. किती? 80,000. किती मोठा मंडप असेल तो सगळा त्या हसण्याने असा हालायला लागला, गदगद गदगद गदगद. एवढे हसले, सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, प्रल्हादही आश्चर्य वाटलं, एवढे का हसतात. आणि भगवंतांनी सांगितले, वेडा रे वेडा, अरे ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्याच्या उदरी, त्याच दिवशी तो काय झालेला आहे, मुक्त झालेला आहे. त्याच्याकरता आता काय मागतो. धन्य माता पिता तयाची. तुकोबार आहे, त्याच्या आईवडिलाला जे धन्य म्हणतात त्याचं कारण हे आहे, खास जर तो आपल्या हिता करता जागा असेल आणि साधना करत असेल तर त्याचे आईबाप साधना केल्या विना याच्या साधनेने मुक्त होतात. म्हणून त्याचे आईबाप धन्य आहेत. धन्य माता पिता तयाच्या. अशा प्रकारची सात्विक मुलं ज्या कुळात जन्माला येतात त्या कुळाचा आनंद देवाला वाटतो. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. कुळी, कुळामध्ये मग कन्या जन्माला आलेली असेल वा पुत्र जन्माला आलेला असेल. आता शासन जागं झाल्याचं नाटक करते, मला नाही वाटत ते अजून खरं असेल. कन्या बचाओ, कन्या पढाओ, त्यांच्या घरी नेमकी काय बोंब आहे मला नाही माहिती, म्हणून मी म्हणलं. महाराज तुकोबारायांनी, आमच्या संतांनी कन्येला प्राधान्यत्व केव्हा दिलेलं आहे, याच्यात पहिल्यांदा काट्याचं नाव नाही. धन्य आई बाप त्यांचे हे सांगत असताना पहिलं नाव कुणाचं आहे, कन्या पुत्र. परमार्थामध्ये लिंगभेद नाही, परमार्थामध्ये वर्णभेद नाही, भक्तीमध्ये आश्रम भेद सुद्धा नाही. मानव देह कोणी असो, ती मुलगी असो वा मुलगा असो, पण कसे पाहिजेत, सात्विक सत्वगुण प्रधान अंतःकरणाची व्यक्ती जर कुलात जन्माला आली. अरे कसं काय ओळखायचे, तेच आपल्या हिताच्या ठिकाणी जागा होत असेल तर सात्विक समजायचं. रिकामचोट धंदे करू इथं येऊन करत असेल तर मग ते राजस समजायचं. आणि येताना अख्खा रोड धरून चालत असलं तर तामस समजायचं. त्याला काय लय अवघड थोडंच आहे. 14व्या अध्याय वाचून घ्यायचा, सात्विक काय आहे, राजस काय आहे, तामस काय आहे समजून घेण्याकरता. तेव्हा कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. कुळामध्ये कन्या असेल पुत्र असेल, पण सात्विक जर निर्माण झाले तर त्या कुळाकडे पाहून देवा हरिकतयाचा वाटे. त्यांचा देवाला सुद्धा काय होतो, आनंद होतो. का आनंद होतो, देवाला आनंद व्हायचं कारण काय, तर देवाने सृष्टी ज्या उद्देशाने निर्माण केलेली आहे तो उद्देश ही सात्विक प्रजा काय करते, पूर्ण करते. म्हणून देवाला आनंद अशा प्रकारचा होतो. पण तुम्ही जागा असं म्हटलेलं आहे, आपली हिता जो असे जागता, तर ती जागा असतो म्हणजे नेमकं काय असं स्पष्ट सांगा ना. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. साधना करतात, जागे होऊन साधना करतात, तर कोणती साधना करतात, अखंड चिंतन विठोबाचे.
विठोबाचं अखंड चिंतन करतात. आणि विठोबाचं अखंड चिंतन करत असताना जागा असतात ते गीता भागवत श्रवण करीत. गीतेचं भागवताचं जे भक्ती प्रधान ग्रंथ आहेत, ज्ञान प्रधान ग्रंथ आहेत. तुकोबारायांनी मग इथं उपनिषद आणि ते ब्रह्मसूत्र हे का बरं नाही सांगितलं? एक लक्षात घ्या, संतांना समोर सामान्य समाज दिसतो पहिल्यांदा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. जे विद्वान आहेत ते तर आपापल्या परीने आपल्या आपल्या कल्याणाचं साधन करतीलच, त्यांच्याकरता संत कशाला पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांनी गीतेची टीका संस्कृत मध्ये नाही केली. तुकोबारायांनी अभंग संस्कृत मध्ये नाही लिहिले, संस्कृत मध्ये लिहिता आले नसते त्यांना. वेदाचा तो अर्थ आमासीचा ठावा म्हणणारे तुकोबाराय, त्यांना कुठल्याही भाषेमध्ये ते सहज लिहू शकले असते. पण त्यांचं कार्य विशेष रूपाने सामान्य जनते करताय. परत ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. ज्ञानोबारायांच्या मताप्रमाणे ज्ञानेश्वरी लिहिली असं नाही, निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेचं पालन केलं, निवृत्तीनाथ महाराजांची सेवा केली. आणि मग ते कार्य म्हणजे ज्ञानेश्वरी निवृत्तीनाथासमोर ठेवली आणि सांगितलं की मी हे तुमची सेवा केलेली आहे, तुम्ही प्रसन्न व्हावं. आणि आता मी जे मागतो ते मला काय द्यावं? दान द्यावं. येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान. आणि दानाची पहिली मागणी जर कोणाकरता केली असेल, जे खळाची व्यंकटी सांडो, वारकऱ्याला मुक्ती मिळो असं नाही म्हटलं. जरी ज्ञानोबा माझ्या मनीची आवडी पंढरपुराने नगुडी म्हणत होते, तरीही वारकऱ्याला मुक्ती मिळावी, ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याला असं व्हावं तसं व्हावं ही प्रार्थना नाही केली. पहिली प्रार्थना खळ. खळ म्हणजे यांना मांडे भाजायला भांड ज्याने देऊ दिलं नाही ते खळ. दुसऱ्याला दुःख देण्यात ज्यांना आनंद मिळतो. खळाची व्याख्या तुकोबारायांनी, तुकोबारायांचं सगळंच मोकळं चागळे, काही अडचण नाही. देखो निहार खाली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, तो झाला भांड. चोरटा शिंदळ जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका, थोर झाला चुका, बरका नाही घातली. भूमी कापे त्याच्या भारे, कुंभ पाकाची शरीरे, बोले निष्ठुर उत्तर, पापदृष्टी मळीन चित्त, दुराचारी तो चांडाळ, पाप सांगा ते विटाळ, तुका म्हणे खळ. हे खळाची व्याख्या या सगळ्या अभंगामध्ये केली. आणि ज्ञानोबाराय पहिली प्रार्थना त्याच्या करतात की निवृत्तीनाथ महाराज, या जगामध्ये जी खळ मंडळी आहे, दुष्ट विचाराची मंडळी, तर त्यांची व्यंकटी म्हणजे तो दुष्ट विचार नष्ट व्हावा. या कृतीनं जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर प्रसन्न होऊन मला हे दान द्या की जगातले जे दुष्ट लोक आहेत त्यांच्या मनामध्ये असणारा जो दुष्ट विचार आहे तो दुष्ट विचार नष्ट व्हावा. का माऊली म्हणतं जग ज्ञानोबारायांना? त्याचं कारण या ओवीत दडलेलं आहे महाराज. तेव्हा गीता भागवत करीती चिंतन, अखंड गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तर पांडुरंगाचं अखंड चिंतन करतात. अखंड म्हटल्या, अखंड शब्दाचा अर्थ नित्य, खंड रहित. याच देहामध्ये जर हित व्हावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता जी साधना करावी लागते त्या साधनेचं हे स्वरूप आहे अखंड. अनन्यास चिंतयन्तो माम तेषां नित्याभियुक्तानां. नित्याभियुक्त म्हणजे अखंड. अशा प्रकारचं विठ्ठलाचं चिंतन करतात. मग विठ्ठलाच्या नामाचं असेल, विठ्ठलाच्या गुणाचं असेल, विठ्ठलाच्या लीलेचं असेल, विठ्ठलाच्या स्वरूपाचं अशा प्रकारचं असेल,
विठ्ठल संबंधी चिंतन, विठ्ठला करता चिंतन अखंड जे करतात. आणि ही ऊर्जा सतत कायम राहण्याकरता गीता भागवत श्रवण करीती. तेव्हा गीता तर उपनिषद वगैरे का म्हटलं नाही तर त्यांच्या पुढे सामान्य माणसं आहेत. आणि सामान्य माणसाचा एक तर उपनिषदाला अधिकार बी नाही, उपनिषदापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून ज्ञानोबारायांनी गीता मराठीत केली. कारण मूळ गीता कशी आहे? संस्कृत मध्ये. ज्ञानेश्वरी मराठीमध्ये. ज्ञानेश्वरी म्हणजे गीताच आहे. श्लोक आपण बाजूला काढले ज्ञानेश्वरीतून तरी कुठंही संगती भंग होत नाही. काही विचारतात हे संस्कृत गीतेची संता वगैरे झालेली नसते, मग ते म्हणतात बाबा मला पारायण करायचंय, मग श्लोक नाही वाचले तर चालतं का? चांगलं चालतं, पळतं, काही अडचण नाही. येत असतील तर वाचा, नाही वाचले तरीही पारायणामध्ये कुठलीही त्रुटी येत नाही. कारण गीतेच्या ओव्या वाचणं म्हणजे काय वाचणं? श्लोक वाचणंच आहे. श्लोक म्हणजे घडी केलेली आहे दोतर, आणि ओव्या म्हणजे उकललेलं आहे, त्याच्यामुळं काही प्रश्न नाहीये. तर गीता आणि भागवत, नाथ महाराजांनी भागवतावर अशा प्रकारचं मराठीत चिंतन केलं. सगळे 12 स्कंदाचं सार त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि गीता, ज्ञानेश्वरी, गीता याचं श्रवण करतात. श्रवण करतात म्हणजे ऐकतात. आणि ऐकणं म्हणजे पोथ्यानं. काही काहीचा नियम असतो पोथी ऐकायची, आणि मग तिथं टाइम जात नाही म्हणून कापूस घेऊन जातात वाती वळायला, नाही तर मिरच्या घेऊन जातात देठ काढायला, शेंगा घेऊन जातात. कोणीतरी रचलेले ऐकायला पोथी, वळायला वातीन, पदरात पडायची. ऐकणं या शब्दाचा, श्रवण म्हणजे ऐकणे, ऐकणं या शब्दाचा अर्थ ते समजून घेणं आणि त्याप्रमाणे वागणं, याला ऐकणं म्हणतात. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. असे जे साधक आहेत, तुकोबाराय म्हणतात, जर मला त्यांची सेवा करायला मिळाली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. तुका म्हणे मग घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल.